सन्माननीय शाखा प्रमुख प्रकाश सनस साहेब, आपल्याला मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. रेणावळे संघाचा ज्ञानदेव याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. मागील झालेल्या मॅचचा सामनावीर, एक जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून आज आपण नक्कीच पाहिलं त्यांना फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना, अष्टपैलू कामगिरी करताना. SAS अर्थातच साई अंशुल स्पोर्ट्सची कॅप त्यांच्या डोक्यावर आहे. सन्माननीय सर्वेसर्वा दत्ताराम चव्हाण साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं वेंचर आपण पाहतोय. चला, दोन्ही संघांना या ठिकाणी विनंती असेल आपला एक एक प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मॅचला होते सुरुवात, पंचांचा इशारा येतोय. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. या वेळेला पहिल्याच बॉलवर चढवलाय हल्ला, चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. सन्माननीय शाखा प्रमुख प्रकाश सनस साहेब, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्याला या आयोजन समितीच्या माध्यमातून निमंत्रण दिलं जातंय. आसरेगाव, आपल्याला विनंती असेल आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सन्माननीय शाखा प्रमुख प्रकाश सनस साहेबांचं सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर हार्दिक स्वागत असेल. तर दरम्यान पहिल्याच बॉलवर चढवलेला हल्ला आपण पाहिला, चेंडूला सीमारेषा दाखवली, आपले इरादे जाहीर केले. आडव्या बॅटनं खेळलेला तो फटका मिडविकेट रिजन मध्ये 4 धावांसाठी. आणि त्यानंतर मात्र हा चांगला कमबॅक आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. तर वळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मिसटायमिंग होतोय. बॅटची आतली कडा घेतली चेंडूनं. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने कुठेतरी ट्रॅव्हल करणारा हा चेंडू आपण पाहतोय. तर बक्षिसांची भरघोस लयलूट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. अर्थातच स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही महाराज चषक 2021 स्पर्धा अतिशय थाटामाटात, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी पुढे सरकते. पहिल्या दिवसाचा हा कार्यक्रम, तिसऱ्या पर्वामध्ये आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. दिनांक 2 आणि 3 जानेवारी भव्य ओव्हरआर्म मर्यादित षटकांची ही टेनिस क्रिकेट स्पर्धा. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रथम क्रमांकाच्या खेळाडूला या ठिकाणी उमाकांत जाधव, सन्माननीय उमाकांत जाधव, डायरेक्टर फिन इंडिया फायनान्स कन्सल्टंट यांच्याकडून नक्कीच एक आकर्षक ट्रॉफी, आकर्षक चषक आहे या ठिकाणी. त्यानंतर उपविजेत्या संघाला, या स्पर्धेचा जो उपविजेता संघ असेल तो संघ या ठिकाणी सन्मानित केला जाईल. सन्माननीय उमाकांत जाधव, डायरेक्टर फिन इंडिया फायनान्स कन्सल्टंट यांच्याकडून रोख रक्कम, शंकरराव मोरे यांच्या माध्यमातून सन्माननीय नगरसेवक आहेत आपल्या विभागाचे आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. तर तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक आहेत. अर्थातच तृतीय क्रमांकासाठी सन्माननीय श्री उमाकांत जाधव, डायरेक्टर फिन इंडिया फायनान्स कन्सल्टंट यांच्याकडून, त्याचबरोबर रोख रकमेचं पारितोषिक आहे. शंकर चोरट, सन्माननीय उद्योजक आहेत, चांगलं मोलाचं सहकार्य, मोलाचं योगदान त्यांचंही या ठिकाणी स्पर्धेसाठी राहिलंय. तर त्याचबरोबर सन्माननीय शांताराम तुपे, सन्माननीय उद्योजक, त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी पारितोषिकांची लयलूट केली जाते. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मुंबई नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई, सन्माननीय शांताराम तुपे साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून वैयक्तिक पारितोषिक आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय श्री रोहित जायगुडे साहेबांकडून या ठिकाणी पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी वॉशिंग मशीन
या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांना कूलर या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाईल. कैलासवासी किसन मुकादम यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक सन्माननीय आनंदा किसन भणगे यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत केलं गेले. तर नक्कीच मी आभार व्यक्त करेन आनंदा किसन भणगे साहेबांचं सुद्धा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा पारितोषिक आहे. फलंदाज आणि गोलंदाजाबरोबर क्षेत्ररक्षकाला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सन्माननीय सह्याद्री स्पोर्ट्स सातारा सचिन शेठ चोरट साहेबांकडून सुद्धा या ठिकाणी क्षेत्ररक्षकासाठी पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधील नवोदित खेळाडूंचा या ठिकाणी सुद्धा सत्कार केला जाणार आहे. अर्थातच रायझिंग स्टार या ठिकाणी हा मानाचा खिताब या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल. सह्याद्री स्पोर्ट्स सातारा सन्माननीय सचिन शेठ चोरट साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. प्रत्येक हाफ सेंचुरीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची इम्पॉर्टंट एकलिक पासून ब्रास कलर मध्ये बनवलेली 5 इंचाची जागृत ओरिजिनल मूर्ती आणि त्याचं सौजन्य या स्पर्धेला लाभलंय. सन्माननीय चीफ इंजिनियर सुनील सदानंद वाडकर साहेबांचं, संस्थापक अध्यक्ष आम्ही सातारकर सेवा प्रतिष्ठान नवी मुंबई यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. तर पारितोषिकांची ही भरघोस लयलूट या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षणीय सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. वाई 11 विरुद्ध जावळी 11. उद्याचा दिवस अर्थातच 3 जानेवारी 2021 दुपारी 3 वाजता उत्कृष्ट चषक आहे धोंडीबा चिकणे साहेबांच्या माध्यमातून व रोख रकमेचं पारितोषिक असेल महेश भाई लोंढे यांच्या माध्यमातून. उद्याचा दिवस तितकाच महत्वाचा आहे. या वेळेला मात्र मॅच कडे वळतोय पुन्हा एकदा. तर नक्कीच एक जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून रंगला जातोय. सामनावीराचा खिताब सुद्धा या ठिकाणी प्रत्येक मॅच मध्ये आपण खेळाडूला गौरवित करत आहोत. नक्कीच पेशवाई पैठणी साडी सेक्टर 9 वाशी यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर सन्मान चिन्ह सुद्धा आहे प्रत्येक पराभूत झालेल्या संघासाठी. या ठिकाणी सचिन शेठ चौधरी यांच्याकडून हे सन्मान चिन्ह या स्पर्धेची ओळख या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाणार आहे. एक स्पर्धेची आठवण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून. तर प्रेक्षक या ठिकाणी जे पाहायला मैदानामध्ये येतात अर्थातच मनोरंजन आणि ते उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार. आणि त्या प्रेक्षणीय सामन्यासाठी जी आकर्षक टी शर्ट्स आपल्याला पुरस्कृत केली गेली आहेत अर्थातच सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख दर्शनदादा भणगे वाशी यांच्याकडून आकर्षक टी शर्ट्स उद्याच्या त्या प्रेक्षणीय सामन्यासाठी असतील. आणि लकी ड्रॉ ही एक वेगळी आगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच हे स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही नक्कीच उतरवलेलं आहे कुठेतरी गणेशदादा भणगे यांनी. पेशवाई पैठणी साडी वाशी सेक्टर 9 यांच्या माध्यमातून वाई पश्चिम भागातील क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक मायबाप जनतेसाठी सुद्धा पारितोषिक आहे. अर्थातच लकी ड्रॉची ही सिस्टम उद्याच्या दिवसात आजच्या दिवसात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर नक्कीच आयोजकांचंही तितकंच मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पेशवाई साडी, यार्डली ग्रूमिंग किट, कॉपर वॉटर बॉटल या सर्व पुरस्कृत मान्यवर मंडळींचं मी पुन्हा एकदा या आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या सामन्याकडे या ठिकाणी लक्ष टाकावं लागतंय. धावफलक कुठेतरी अतिशय वेगानं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत लगावला गेलाय. 1 विकेट सुद्धा या ठिकाणी मॅच मध्ये आपण पाहिली. धावा पुढे सरकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एका गडेच्या मोबदल्यात 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 1.4 ओव्हर्स. यावेळेला भिरकावून दिलंय चेंडूला. खेळाडू उपस्थित आहे त्या ठिकाणी. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त झेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. शशी चौधरी याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. तर नक्कीच फलंदाजाकडे कुठेतरी मनगटाच्या ताकदीमध्ये थोडासा अपुरा अभाव पाहायला मिळाला. नक्कीच विकेटचं पतन झालं. शशी चौधरी यांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि त्यासाठी नक्कीच कुठेतरी सांगावं असं वाटतंय
की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. सर्व काही पाहायला मिळालं या मॅच मध्ये. तर नक्कीच एक चांगली सुरुवात या मॅचची झालेली आपण पाहतोय. दरम्यान एक चांगला सामना, एक चांगली स्पर्धा या ठिकाणी रंगताना बघायला मिळते. 26 धावा झाले धावफलकावर. या वेळेला मात्र चेंडू जातोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धावा मात्र जरूर येतील या मैदानाच्या आतमध्ये. चौफेर फटकेबाजी करण्याची मुभा या ठिकाणी फलंदाजाकडे आहे. मिस्टर 360 अर्थातच मैदानाच्या चौफेर बाजूला खेळणारा साऊथ आफ्रिका संघाचा एक जबरदस्त फलंदाज अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स, अर्थातच शॉर्ट फॉर्म AB डिव्हिलियर्स. त्याची आठवण येते अशा मैदानांना पाहिल्यानंतर. आता मात्र चांगला फटका आहे डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतोय. वन बाउंस चेंडू खेळाडूच्या हातात. चांगली फेकी. कलेक्शन मध्ये थोडीशी चूक जरूर घडते. धावा मात्र अर्जित केल्या जातात. एकेरी धावेने धावसंख्येच्या धावफलकाला पुढे सरकावलं जाते. 29 धावा आहेत धावफलकावर. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर नक्कीच एक चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं एक चांगलं योगदान. अर्थातच स्पर्धेचे प्रमुख आयोजक गणेशदादा भणगे यांचे छोटे बंधू सिद्धेशदादा भणगे यांच्या माध्यमातून श्रीवेद अगरबत्ती एक नवीन वेंचर या ठिकाणी ओपन केले जाते. भणगे एंटरप्राइजेस या स्पर्धेचं आयोजन आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. सिद्धेशदादा भणगे. ओव्हरची समाप्ती. नवीन ओव्हर या ठिकाणी. ओव्हरची समाप्ती झाली आहे. ओव्हरची समाप्ती झालेली आहे या ठिकाणी. आमच्या गुणलेखक मित्रांकडून आमच्यापर्यंत माहिती दिली जाते. प्रत्येक चेंडूचं विश्लेषण, प्रत्येक चेंडूची तंतोतंत माहिती आमचे लाडके मित्र या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्वप्नील सोरट गुणलेखकाच्या भूमिकेत आज आपण त्यांना पाहतोय. नक्कीच त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार असतील. पंच आपल्याला विनंती असेल जास्त विचार विनिमय करण्यासाठी वेळ दवडू नका. त्वरित सामन्याला सुरुवात करा. या वेळेला मात्र नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, व्हाईट बॉलचा इशारा, स्वैर चेंडूचा मारा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्डवर. एक्स्ट्रा रन्स येतील धावफलकामध्ये आसरेगाव संघासाठी. 35 धावांचा हा धावफलक आपण जाऊन पोहोचलेला बघतोय. या वेळेला भिरकावून दिलंय चेंडूला. चेंडूवर केला जातोय घनाघाती प्रार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. राऊंड विकेटचा मारा. या वेळेला मात्र आडव्या बॅटनं लोअर फुल टॉस बॉल
नक्कीच अलॉंग विथ द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये जाताना पाहायला मिळतोय चेंडू. क्षेत्ररक्षण तितकंच सुंदर रचलं गेलंय. फाईन लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. कव्हर रिजन मध्ये आपण पाहिलं तर खेळाडू आहे, पॉइंट मध्ये खेळाडू आहे, शॉर्ट थर्डमॅन त्या ठिकाणी उपस्थित आहे, शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या वेळेला मात्र खेळाडूच्या डोक्याच्या वरून चेंडूला दाखवली जाते दिशा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. बाउंड्री लाईन्स ओलांडतोय चेंडू. 4 धावांची भर, 4 धावांची वाढ, 4 धावांची प्रगती, 4 धावांचा विकास, 4 धावांचा बदल, 4 धावांचं परिवर्तन, 4 धावांचा चेंज धावफलकामध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा. राऊंड विकेटचा मारा. या वेळेला मात्र सीमारेषा भेदली जाते. फुल टॉस बॉल या वेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द फेन्स. व्हेरी वेल क्लिअर्ड वन्स अगेन. It's a huge, it's a massive, it's a spectacular, it's a magnificent, it's a tremendous, it's a 6. हल्ला चढवला जातोय चेंडूला. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. इट्स अ ह्यूज, इट्स हाय अँड हँडसम. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली या फलंदाजाने. तर नवनाथ चिकणे साहेबांकडून 501 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या फलंदाजासाठी. फलंदाजाला पर्वणी आहे या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाला या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाची साथ. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन, खेळाडू बाद. हॅट्रिकची संधी होती. कुठे संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला त्या फलंदाजानं. तो प्रयत्न मात्र फसला आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. विकेट क्रमांक 2 या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाणारा हा फलंदाज आपण पाहिला. 2 षटकार बॅक टू बॅक त्याच्या बॅटमधनं आले. परंतु तिसऱ्या चेंडूवर प्रयत्नशील होता. प्रयत्नांती परमेश्वर आहे, परंतु त्या प्रयत्नात मात्र थोडंसं अपयश पाहायला मिळालं फलंदाजाला. पारितोषिकही या ठिकाणी नवनाथ चिकणे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं होतं त्या षटकारांच्या हॅट्रिकसाठी. ती हॅट्रिक मात्र हुकली. आणि त्यानंतर मात्र हा नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश याला. अर्थातच 14 विद्या आणि 64 कलांचं अधिपती. अर्थातच गणरायाचं हे नाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जाते. गोलंदाजी मार्कवर गणेश याला. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, नितीन. पंचांच्या डाव्या बाजूने मेन स्टेज एंड कडून 8 ते 10 पाऊलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आकुटप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल. पुल मात्र होतोय अनसक्सेसफुल. चेंडूची चांगली अडवणी, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तर अतिशय सुंदर सामना, अतिशय प्रेक्षणीय, अतिशय नेत्रदीपक सामना या ठिकाणी रंगला जातोय. अर्थातच करावं तितकं कौतुक कमी आहे या स्पर्धेचं आणि त्या आयोजकांचं. अर्थातच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं एक नेत्रदीपक आयोजन आपण अनुभवतोय, सन्माननीय गणेशदादा भणगे. आणि या स्पर्धेचे एक नियोजक म्हणून ज्या व्यक्तींची नावं सारखी सारखी या ठिकाणी घ्यावीशी वाटतायत. अर्थातच AKM आकोशी, राहुलजी भणगे आणि त्याचबरोबर DCC जांभळी, आदित्यदादा चोरगे. एक चांगलं शिस्तबद्ध नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. संपूर्ण वाई पश्चिम विभागाला एकत्र आणून एक चांगली स्पर्धा, एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करून दिलाय. तिसऱ्या पर्वामध्ये आपण अनुभवतोय महाराज चषक 2021. या वेळेला मात्र वन बाउन्स चेंडू खेळाडूच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे खेळाडू कक्षामध्ये जातोय चेंडू 4 धावांसाठी.
धावसंख्या जाऊन पोहोचते 68 धावांवर. धावसंख्येचा आलेख थोडासा उंचावलेला दिसतोय. फलंदाजाच्या आत्मविश्वासा आलेख सुद्धा उंचावलेला दिसतोय आणि फलंदाज मात्र नक्कीच आत्मविश्वास आणि अनुभवाची शिदोरी गाठीशी आहे आणि फलंदाज मात्र संघाच्या कर्णधाराला सांगतोय भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर नक्कीच सुंदर फटका. अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव फलकावर येते. 69 धावा. अर्थातच बस क्रमांक 69 प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी ते श्यामाप्रसाद मुखर्जी चौक अशी ही मजल आहे त्या बसची. 69 धावा धाव फलकावर. त्यानंतर आलेली ही एक धाव. धाव फलकावर लॉंग स्टॉप मध्ये जाताना हा चेंडू पाहायला मिळतोय. 73 रन्स, 73 धावा. आता मात्र एक धावसंख्येचा आलेख ज्या पद्धतीने हा उंचावलेला आहे, फलंदाज कुठेतरी आता मात्र फ्री माइंड बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या वेळेला मात्र शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 79 धावा. 79 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. रेणावळे आणि गोंजारवाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस का बॉस अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी यायचंय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उडवला जाईल. पुन्हा एकदा भिरकावून दिलंय चेंडूला. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे. रनिंग बिटवीन द विकेट थोडस या ठिकाणी मिस होतंय. अंडरस्टँडिंग चुकतोय. ताळमेळ खराब होतोय. कॉलिंग या ठिकाणी बिघडलं जात आहे आणि त्यानंतर मात्र पंचांचे एक बोट आसमंताकडे अर्थातच OUT आउट. बॅट्समॅन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. आता 3ऱ्याला आउट झाला ना. 3 धावांचा प्रयत्न केला होता. यावेळेला 2 धावांवर समाधानी राहिले. विकेटचं पतन झालं 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. प्रयत्न असफल होतोय या ठिकाणी. खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी, पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. आचरे गावाकडून आपण जर वासोळे गावाकडे जर वळलं तर नक्कीच 5 षटकांच्या या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष टाकायचं झालं तर ओव्हरची समाप्ती झाली. 5 धावसंख्या पुढे सरकली. 3 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा. जिंकण्यासाठी 83 धावांची गरज. 83 रन्स टू विन. चला पुढील मॅचचा टॉस उडवण्यासाठी मी विनंती करतोय रेणावळे आणि गोंजारवाडी. रेणावळे आणि गोंजारवाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण कृपया लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. पुढील मॅचचा टॉस नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उडवला जाईल. 83 धावा. 83 धावांची गरज जिंकण्यासाठी. 82 धावा माफ करा. 82 धावा जिंकण्यासाठी गरजेच्या आहेत. पंच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये स्टेट अंपायरच्या भूमिकेत सुबोध गडसे सर तर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत अभि परब सर. तिसरे पंच सुद्धा मैदानाच्या बाहेर येत आहेत रवी पवार सर. दरम्यान पुढील डावाचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो माझे सहकारी समालोचक मित्र निलेशजी मर्डेकर. आपल्याला आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. निलेशजी मर्डेकर सर आपण कुठे असाल तर कृपया आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. एक चांगली धावसंख्या, एक फायटिंग स्कोर आहे. 30 चेंडूच्या या खेळामध्ये जिंकण्यासाठी 82 धावांची गरज आहे. तर पुढील डावाचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतो माझे सहकारी समालोचक निलेशजी मर्डेकर. आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे.
तर मॅचला होते सुरुवात. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात करण्यासाठी. निलेशजी, आपल्याला विनंती असेल, आपण कुठे असाल तर आपण कृपया लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचायचे. 82 धावांचा हा पाठलाग, 82 धावांचा हा डोंगर या ठिकाणी उभारला गेलाय आसरे गावाकडून. दरम्यान पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी उडवला जातोय. निलेशजी मर्डेकर, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचायचंय. त्या ठिकाणी पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. पहिला बॉल राऊंड विकेटचा मारा, कट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. बॅट भिरकावली, बॅट खारून फिरते, चेंडू वरून ट्रॅव्हल करतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू न सांगता सुरुवात होते गोलंदाजाच्या बाजूने. 82 धावांच्या या पाठलागासोबत मात्र नक्कीच पहिला चेंडू हा सक्सेसफुल यशस्वी होतोय. गोलंदाज मेन स्टेजंट कडून या वेळेला भिरकावून दिले चेंडूला. शॉर्ट आर्म पुल, पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार, षटकार. चला, पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी पार पाडून घ्यायचा आहे. निलेशजी मर्डेकर, आपण कुठे असाल तर आपल्याला विनंती आहे, आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचायचंय. चला, पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे. दरम्यान टॉस का बॉस अर्थात महाराज चषक 2021 पर्व तिसरे दिवस पहिला. नवीन सामना, नवीन मान्यवर आणि नवीन खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. हॅलो, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स होतोय सक्सेसफुल. यावेळेला मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्राच्या डोक्याच्या वरून पलीकडे जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. बॅक टू बॅक षटकार येत आहेत फलंदाजाच्या बॅटमधून. एक नेत्रदीपक फटका, एक नयनरम्य फटका. पुन्हा एकदा प्रयत्न केला त्याच पद्धतीने खेळण्याचा. यावेळेला मात्र अयशस्वी होतोय फलंदाज. यष्टीरक्षक मात्र मागत चोख पद्धतीने आपली कामगिरी निभावतोय. निर्धाव चेंडून सांगता झाली. राऊंड विकेटच्या माऱ्याला मात्र नक्कीच सडेतोड उत्तर देण्याचं काम मागील 2 चेंडूवर झालं. एक षटकार आपण पाहिलं डीप मिड विकेट क्षेत्राच्या डोक्याच्या वरून, तर एक षटकार स्विच हिट करत मात्र थर्डमॅन क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला सरळ हातानं आपल्या बॅटचा फेस ओपन केलाय. स्वीट साऊंड फ्रॉम द मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑन डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार, षटकार. ब्याऐंशी धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सुरुवात चांगली होते. या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव आहेत, परंतु 3 षटकार सुद्धा ठोकले जात आहेत. पुन्हा एकदा प्रयत्न केला. यावेळेला मिसटायमिंग होतोय, फटका, कॉलिंग चुकतोय. यावेळेला ताळमेळ बिघडला जातोय कुठेतरी. माघारी परतावून लावलं गेलं स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूला. निर्धाव चेंडून सांगता होते. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 18 धावा. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ फर्स्ट ओवर. पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बिना किसी नुकसान के 18 रन. एक अच्छी शुरुआत. कुठेतरी 16.90 च्या सरासरीने मात्र धावसंख्या बनवायची होती. आस्किंग रन रेट आपण पाहिला सुरुवातीला तर 5 षटकांमध्ये 82 धावांची गरज असताना या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 18 धावा ठोकल्या गेलेत. करंट रन रेट जर पाहिला गेला तर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजांच्या माध्यमातून. विश्वनाथ आणि प्रदीप अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर गोलंदाजी मार्कवर मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाला प्राचारण केलं गेलंय.
सतीश सनस गोलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी प्राचरण केलं गेलंय. सतीश सनस याला धावसंख्येवर अंकुश लावण्यासाठी निवड केली गेली या गोलंदाजाची. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे फलंदाजाने, कुठेतरी एक चांगली सुरुवात फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 3 चेंडू निर्धाव तर 3 चेंडू षटकाराच्या बाहेर. अर्थातच चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि घाणेरड्या चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवा, हे क्रिकेटचं मात्र नेहमीच सूत्र राहिलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं 3 चेंडूंचा सन्मान सुद्धा केला आणि त्या 3 चेंडूंना मात्र सीमारेषा सुद्धा दाखवली. या वेळेला 2 पायांच्या मधून मात्र या वेळेला काय घडते मैदानाच्या आतमध्ये, तर नक्कीच कुठेतरी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या फलंदाजाच्या. एक चांगली सुरुवात या वेळेला मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून. एक थोडंसं वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. डावकुरे आताच्या फलंदाजाला ज्या वेळेला राऊंड विकेटचा मारा त्याने निवडला, व्ही अँगल मध्ये गोलंदाजी करण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. नक्कीच विकेटचं होईल पतन, पहिला झटका लागतोय. डावकुरे हाताचा फलंदाज जो आहे तो मैदानाच्या बाहेर. नवीन येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सचिन. क्रिकेट क्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली या नावानं. अर्थातच क्रिकेटचं दैवत भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर. सर रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आज मात्र संपूर्ण मुंबई नव्हे तर अखंड भारताचं नाव जगाच्या पाठीवर लौकिक करणारा हा खेळाडू, मॅन फ्रॉम शारदाश्रम विद्या मंदिर दादर. दरम्यान या वेळेला मात्र नक्कीच फिरकी गोलंदाजीचं अस्त्र. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केलं, थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण सुद्धा चेंडूला दिलं. फिरकी गोलंदाजी या वेळेला यशस्वी होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडून सांगता होते या चेंडूची. गोलंदाज आहे अप टू द मार्क. राऊंड विकेटचा मारा मेन स्टेज एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूनं. या वेळेला मात्र कट केलं गेलं, बॅटची कडा घेतली, चेंडू हवेमध्ये आहे, उंची चांगली गाठली, लांबी कमी पडली आणि एक जबरदस्त झेल. पॉइंट कव्हर रिजन मध्ये असलेला खेळाडू मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रापर्यंत धावत गेला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर रोखून धरली आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. एक सहज, एक सोपा, एक सुरेख झेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. आता मात्र चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिलं षटक थोडंसं महागडं जरूर ठरलं. धावा मात्र होत्या पहिल्या षटकामध्ये 18. आता मात्र धावसंख्या आहे ती अवघ्या 19 धावांवर. म्हणजे पाहायला गेलं तर 4 चेंडू खर्च केले, 1 धाव खर्च केली आणि त्यामध्ये 2 विकेट सुद्धा पटकावले. तर गोलंदाजाचं करावं तितकं कौतुक कमी आहे या ओव्हरसाठी, या स्पेलसाठी. 18 धावा, माफ करा 18 धावा. 18 धावा, एकही धाव दिलेली नाहीये. या वेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, स्लीप क्षेत्रामध्ये एक जबरदस्त झेल. अजून एक खेळाडू बाद. गोलंदाज होतोय सक्सेसफुल. 5 चेंडू, एकही धाव नाही आणि 3 विकेट्स आतापर्यंत पटकावलेत. अर्थात एक संधी आहे निर्धाव षटक टाकण्याची या गोलंदाजाकडे. आणि दॅट्स वाय वी ऑलवेज यूज टू से क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. ऑलराऊंड क्रिकेट पाहायला मिळते गोलंदाज सतीश सनस यांच्या माध्यमातून. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. हॅट्रिकची संधी आहे, त्याचबरोबर निर्धाव षटक टाकण्याची सुद्धा संधी आहे सतीश सनस यांच्या हातामध्ये. राऊंड विकेटचा मारा, हा फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं भिरकावून दिले, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा. अर्थातच या वेळेला अबोव द बेस्ट साठी गोलंदाजाला दंडित केलं जात आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे. 2 धावले, 1 नो, 3 आले, एकच धावला, 2
पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. संधीचं सोनं केलं, फलंदाजानं प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा या नो बॉल सोबत आलेली ही एकेरी धाव. 1 फ्रॉम दी ओव्हरची वॉर्निंग दिली या अगोदर भीमर चेंडू टाकल्यानंतर. मात्र हा फुलटॉस बॉल गोलंदाज या ठिकाणी बॅन केला जाईल. 2 लगातार भीमर चेंडू टाकले, त्या गोलंदाजाला मात्र या गोलंदाजीपासून वंचित राहावं लागेल. आणि जो गोलंदाज या ठिकाणी 2 भीमर बॉल टाकेल, अबोव द वेस्ट गोलंदाजी करेल, कमरेच्या वरचा मारा करेल, त्या गोलंदाजाला त्या मॅच मधून गोलंदाजीपासून वंचित राहावं लागेल. एकवीस धावा धाव फलकावर. नवीन गोलंदाज या वेळेला मात्र शॉर्ट ऑफ द लेन डिलिव्हरी, आखूड टप्प्याचा चेंडू. नक्कीच हा बॉल मिड विकेट रिजन मध्ये जाऊन पोहोचला. चांगलं फेकीचं प्रदर्शन झालं, चांगलं कलेक्शन सुद्धा झालं. तोपर्यंत 1 धाव अर्जित केली गेली आणि ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 22 रन 2 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर. अब नए गेंदबाज को प्रचारण किया जाएगा गेंदबाजी मार्ग पर. नितिन सनस, इसके पहले की ओवर सतीश सनस की देखी, अब नितिन सनस को यहां पर गेंदबाजी मार्ग पर बुलाया गया गेंदबाजी के लिए. अंपायर की बाईनी ओर से गेंदबाजी करेंगे मेन स्टेज एंड की तरफ से. राइट आर्म राउंड द विकेट, ओवर द विकेट माफ करें. इस बार अच्छी गेंद थी, लाइन एंड लेंथ थोड़ी सी खराब निकली. लेग ब्रेक किया था गेंद को, कहीं ना कहीं बाहर की दिशा में घुमाना चाहते थे, लेकिन पिचिंग थोड़ी सी गलत साबित ठहरी. यहां पर आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, इट्स अ वाइड बॉल. इस बार शफल हुए, अक्रॉस द लाइन आए, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में. 1 बाउंस 2 बाउंस, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. इस बार लाइन एंड लेंथ अच्छी थी, टप्पा थोड़ा सा गलत साबित ठहरा वहां पर. शॉर्ट ऑफ द लेन डिलीवरी, आधे विकेट पर डाली गई ये गेंद, उसे घुमा दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन की बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन आए और इस 4 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 3 विकेट के नुकसान पर. इस बार बॉटम एंड के साथ खेलना चाहते थे, कहीं ना कहीं कदमों पर टकराई गेंद, वहां पर पीछे खिलाड़ी मौजूद. शॉट फाइन लेग रीजन में, एक शॉट थर्ड मैन क्षेत्र में, विकेट कीपर पीछे मौजूद. 3 खिलाड़ी विकेटों के पीछे खड़े हुए गेंद को रोकने के लिए. इस बार अक्रॉस द लाइन शफल हुए थे, अपनी जगह से हिले थे, वाइड बॉल की मांग कर रहे थे, अंपायर ने उसे नकारा और ये फेयर डिलीवरी, ये वैलिड डिलीवरी सीधे जाती हुई विकेट कीपर की दस्तानों में. नितिन सनस, इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, लॉन्ग स्टॉप रीजन में, बाउंड्री लाइन वहां पर चूमेगी, गेंद जाएगी बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए. गणेश दादा भनगे बैनर को सलामी देता हुआ यह गेंद सीधे 4 रन के लिए मैदान से बाहर. ज्यादा मेहनत नहीं करनी पड़ी, विकेट कीपर वहां पे थोड़े से फंबल जरूर हुए और उसी गलती की वजह से ये 4 रन. शोले पिक्चर का वो डायलॉग, गलती की सजा मिलेगी बराबर मिलेगी, और वही गलती की सजा वहां पर मिली गेंदबाज और विकेट कीपर को. इस बार व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा. एक्स्ट्रा रन्स टीम के खाते में जुड़ते हुए 1 रन का इजाफा हुआ, टीम का स्कोर जाकर पहुंचा 32 रनों पर. 32 रन ऑन द स्कोर कार्ड. इस बार बॉटम हैंड के साथ खेल दिया, बिट किया बल्लेबाज ने गेंदबाज को, गेंद जाती हुई डीप मिड विकेट क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद. 1 रन का इजाफा होगा, फिर एक बार टीम के खाते में 1 रन जुड़ेगा, टीम का स्कोर आगे बढ़ेगा और जाकर पहुंचेगा
33 रनों पर, 3 विकेट के नुकसान पर 33 रन। ओवर नंबर 3, स्कोर 33, विकेट 3। इस बार सीधे हाथों से खेल दिया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 1 बाउंस 2 बाउंस, खिलाड़ी के हाथों में, लॉन्ग ऑन का खिलाड़ी गेंद पर दौड़ेगा, गेंद को फेंकेगा, तब तक 2 रन यहां पर अर्जित किए गए। गेंदबाज यहां पर थोड़े से जरूर एक ही रन मिलेगा, माफ करें, एक ही रन मिलेगा। एक अच्छी फील्डिंग, अच्छा कमबैक गेंदबाज द्वारा, नफीतुली गेंदबाजी की ये कोशिश यहां पर साबित जरूर अपने आप को करना चाहते थे। ओवर की समाप्ति, और 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 3 विकेट के नुकसान पर 34 रन, 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 34 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात। नए गेंदबाज को यहां पर प्रचारण किया जाएगा गेंदबाजी के लिए, गौरव सनस, सतीश सनस, नितिन सनस और इस बार गौरव सनस। फिर एक बार अंपायर की बाईं ओर से गेंदबाजी करने के लिए, ओवर द विकेट, मेन स्टेज एंड की ओर से, शॉट ऑफ द लेन, शॉर्ट आर्म पुल होता यहां पर सक्सेसफुल नजर आया। 6 रन के लिए गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। एक बेहतरीन महाराज चषक छक्का देखने को मिला, बहुत ही शॉर्ट गेंद थी, यहां पर क्रीज का पूरा इस्तेमाल किया बल्लेबाज ने, अक्रॉस द लाइन आए, थोड़े से डीप में गए, वहां पर क्रीज की गहराई की जरूर यहां पर उपयोग किया। इस बार अच्छा कमबैक गौरव सनस द्वारा, एक छक्का जरूर खाया लेकिन आत्मविश्वास को कायम रखा। इस बार गौरव फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार शॉर्ट गेंद थी, टाइमिंग नहीं कर पाए, जजमेंट थोड़ा सा गलत साबित ठहरा यहां पर। सीधे हाथों से खेल दिया, लॉन्ग ऑन क्षेत्र में वहां पर खिलाड़ी मौजूद। 1 रन का इजाफा, 1 रनों से बढ़ोतरी होगी टीम के स्कोर कार्ड पर, टीम का स्कोर जाकर पहुंचेगा 41 रनों पर। 82 रन बनाने हैं, आधे बन चुके, आधे बाकी। अब 50% स्कोर यहां पर पूरा होता हुआ नजर आया, आखिरी कुछ गेंदें बची और 41 रन बनाने पड़ेंगे। अब अपनी स्पीड थोड़ी सी बढ़ानी होगी बल्लेबाजों को, 4 ओवर यहां पर खेलना पड़ेगा, चौके छक्के जड़ने पड़ेंगे इस मैच को अगर जीतना है। फिर एक बार यहां पर शॉट ऑफ द लेन जरूर थी गेंद, लेकिन टाइमिंग मिस हुआ, बल्ला घुमाया लेकिन गेंद जाती हुई सीधे विकेट कीपर की दस्तानों में। कोई रन नहीं मिलेगा, बिना किसी रन के साथ इस गेंद को पूरा किया गेंदबाज गौरव सनस ने। वंस अगेन इट्स अ वैलिड डिलीवरी। ओवर की समाप्ति, और ओवर की समाप्ति के बाद 4 ओवर यहां पर पूरे हुए, और 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 3 विकेट के नुकसान पर 42 रन, 42 धावा धावफलकावर, 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस अजून 40 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये। 4 ओव्हर पूर्ण झालेत।